प्रयत्न केलाच नाही तर एखादी गोष्ट घडणार कशी? मनात फक्त विचार येतो, ही गोष्ट करायची, व्यवसाय करायचा आहे, जॉब करायचा आहे, क्रिकेटर व्हायचं आहे, टेनिस प्लेयर व्हायचं आहे, फुटबॉल प्लेयर व्हायचं आहे. पण फक्त विचार येऊन फायदा आहे का? ते प्रयत्न जर केले नाही, ट्राय जर केले नाही, तर होणार आहे का ती गोष्ट? कधी-कधी असं होतं, आपण फक्त 4-5 वर्ष ट्राय करू असं म्हणतो आणि करतच नाही. आणि त्यानंतर आपण ट्राय करतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं, यार जर मी 4 वर्षापूर्वी जर केलं असतं ना, तर काहीतरी वेगळं झालं असतं. कारण की प्रॉब्लेम तर तसेच आहेत. पण एक गोष्ट पॉझिटिव्हिटीने येते, की आपण जी गोष्ट करतो ना, त्याच्यात आपल्याला पॉझिटिव्हिटी, कॉन्फिडन्स वाढत जातो. आता आपल्या व्यवसायात पण आहे ना, मला व्यवसाय करायचं 3-4 वर्ष आधीच चाललं होतं करू, पण खूप प्रॉब्लेम होते, खूप गोष्टी होत्या. त्या काही मला म्हणजे सांगू शकत नाही, आता मला माहिती. पण मी म्हणायचो जरा थोडं रिलॅक्स झालो करू, रिलॅक्स झालं करू. एक वेळ अशी आली, की त्यावेळेस आहे ना, मला असं वाटलं की रिलॅक्स तर कधी काही होणारच नाही आहे. कारण असं कधीच होणार नाही की आपण सगळं नील झालो आणि पुढं झालो आहे. मग मी म्हणलं आता प्रयत्न करायचाच आहे, काही होईन ते होईन. त्यात पण छोट्या गोष्टीपासून सुरुवात करायची म्हणता खर्च मोठा झाला. त्याच्यात पण परत माझ्यावर लोड आला, पण मी हारलो नाही, थांबलो नाही. म्हणलं आपल्याला करायचं तर करायचंच आहे. आणखी सुरुवात केली. पण आता 1 वर्ष झाले ना, तर मला खरंच असं वाटतं की माझ्या आयुष्यातले आहे ना 3 ते 4 वर्ष वाया गेली. तर असं तुमच्यासोबत होऊ नये ना, त्याच्यामुळे तुमच्या मनात एखादी गोष्ट आली असेल ना मित्रांनो, तर ती करून घ्या. कारण गेलेली वेळ आहे ना परत येत नाही. येणाऱ्या वेळेचं संधीचं सोनं आपण करू शकतो, पण वेळ गेलेली आहे ना ती आपल्याला हातात आणता येत नाही. आणि त्यानंतर आपल्याला समजतं, यायला मी तेव्हा करायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे जी गोष्ट तुमच्या मनात येईल ती गोष्ट करा. तुम्हाला शिक्षण करायचं आहे शिक्षण करा, तुम्हाला IAS ऑफिसर व्हायचं IAS ऑफिसर व्हा, तुम्हाला बिझनेसमॅन व्हायचं बिझनेसमॅन व्हा, तुम्हाला जॉब करायचा आहे जॉब करा. पण जे मनात आहे ना ते करून टाका. झाल्यानंतर भले तुम्ही गोष्ट चेंज करू शकता, पण असं नको मनात राहिलं की ही गोष्ट मी तेव्हा करायला पाहिजे होती. त्याच्यामुळे मनात जे येते ते बिनधास्त करून टाका.